माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता। अवघी चिंता वारली, 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 अवघी चिंता वारली। संत दर्शन हाला, संत दर्शन हाला, संत दर्शन हाला, संत दर्शन हाला। पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला। संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी। करोनी पोटी साठवू, 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 करोनी पोटी साठवू। तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा। तोया भावा सापडला, 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 तोया भावा सापडला। संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला। पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला। गोपाल कुमारी, गोपाल
भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठोबार कुमार उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला महायोगपीठी तटे भीमरथ्यम वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रेहि समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय संसविद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतारी जोजी भगवान बाबा हो माधव बाबा 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 भगवान बाबा हो माधव अंबाजी महाराज
भगवान बाबा हो माधव बाबा भगवान बाबा हो माधव बाबा आज आपल्या या श्री क्षेत्र हिंगणगाव नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चातुर्मास आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा 4 महिन्याचा चातुर्मास. कारण वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये वारकरी 4 महिने चातुर्मास करतात. कोण करतात? वारकरी 4 महिने. त्याचे फार नियम आहेत. तसं आपल्या गावामध्ये फार मोठं क्षेत्र आहे. गुरुवर्य सर्वांचेच गुरु आपले तात्यासाहेब महाराज वास्कर आबा यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच सर्वांचे गुरु श्री संत अंबाजी महाराज हिंगणगावकर, तसेच आग्नी संत श्री क्षेत्र मोळवण श्री संत माधव मामा, तसेच मोतीराम महाराज, मारुती महाराज, सोपान काका असे फार मोठे संत. मोळवणाचे संत सख्य भगवंत गातो तुमची मी गाथा, वंदितो तुम्हाला माधव मामाता, अवतार धरीला मोळवन गावी, सर्व भक्तांना पावन होई. याहो तुम्ही सारे भक्त मंडळी, वाचाया बाबांची गाथा, वंदितो तुम्हाला माधव मामाता. गर्व हरविला त्या वैऱ्याचा, देऊनी साक्षा परमात्म्याच्या, जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी, वाचविली ज्ञानेश्वरी गाथा, वंदितो तुम्हाला माधव मामाता. देह ठेविला नामदेव मंदिरी, पंढरपुरी माहेर घरी, चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी, चरणाशी लीन होता, वंदितो तुम्हाला माधव मामाता. विठाला विठा श्री ज्ञानदेव म्हणून श्री संत माधव मामा, मोतीराम महाराज, तसेच आपल्या गावचे कुलदैवत श्री संत अंबाजी महाराज, फार मोठे साधू अंबाजी महाराज, हिंगणगावचे मोळवणचे माधव मामा आणि हिंगणगावचे अंबाजी महाराज, हे 2 मूर्ती सारख्याच. अंबाजी महाराज आणि माधव मामा सारखेच, थोडासा भेद नाही. पण हे लोक काय कराले, एकाला विसराले. अंबाजी महाराजाला विसरायचं नाही. अंबाजी महाराजाचं नाव घेतल्याशी कीर्तनाला सुरुवातच करायची नाही. विठा घेता अंबाजी बाबाचे नाव, घेता अंबाजी बाबाचे नाव, तेने पुरती सर्व काम, घेता अंबाजी बाबाचे नाव. माधवाचं म्हणतो आम्ही, घेता माधवाचे नाम, तेने पुरती सर्व काम. म्हणून माधव मामा आणि अंबाजी महाराज हे 2 साधू फार मोठे, आपल्या भागाचं दैवत, फार मोठे.
म्हणून अंबाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत माधव मामा यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या श्रीक्षेत्र हिंगणगाव नगरीमध्ये हा नियम चालत आहे. कशाचा? की चातुर्मासाचे फार महत्त्वाचे नियम आहे. ते नियम कोणीच करू शकत नाही, फक्त एक कोण करतंय? वारकरी. चातुर्मासाचे नियम कोण करतंय? कीर्तनकार नियम करीना, फक्त वारकरी. नियम कोण करतंय? वारकरी. आळंदी पंढरीची वारी कोण करतंय? वारकरी. काकडा कुणाला पाठ असते? वारकरी. हरिपाठ कुणाला पाठ असते? वारकरी. जगात श्रेष्ठ कोण? वारकरी. अंबाजी महाराज आणि माधव फार मोठे. जीवनामध्ये कुणीच मोठं नाही वारकरी एवढं. म्हणून जीवनामध्ये येऊन काय झालं पाहिजे? वारकरी. हे जीवन पुन्हा फटकडी लावून दिली ना, आवाज झाला की संपला. तसं हे वारकरी व्हायचं बघा. वारकरी. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने. वारकरी व्हा. जीवनामध्ये वारकरी झाला की तुमचं काम झालं. विठोबार कुमार. हरे 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 विठोबार कुमार. म्हणून वारकरी व्हा, भजन करा, चातुर्मासाचे नियम पाळा. फार नियम आहेत चातुर्मासाचे. हो. काही उपवास 4 महिने उपवास करतात. रोज एकदाच जेवायचं. काही जण गादीवर बसत नाहीत, खाली बसून खाली झोपणं. काही जण बाजावर बसत नाहीत. काही जण कांदा खात नाहीत. काही जण लसूण खात नाहीत. काही जण तिखट खात नाहीत. नियम वारकऱ्याचे नियम सांगालोय. आपले नाही. आपल्याला काही जमते. आपल्याला 2-2 कांदे जमतील एकदा. वारकऱ्याचे नियम सांगालोय. जगामध्ये देव भेटतंय कुणाला? वारकऱ्याला. दुसऱ्याला भेटला. परीक्षेमध्ये ज्यानं पास झाले त्यालाच देव भेटते, कुणालाही भेटना. पास झालं पाहिजे. नोकरी कुणाला लागते? ज्यानं पास झालं त्याचा. फौजदारची नोकरी साहेबाला लागली, पास झाली. जीवनभर फौजदारची नोकरी. पास झालं पाहिजे. तसं भजनामध्ये सध्या पास झालं पाहिजे. फार मोठ्या परीक्षा आहेत ह्या वारकरी संप्रदायाला. वारकऱ्यापाशी देव प्रसन्न होण्यासाठी फार परीक्षा आहेत. पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, तिसरी, लास्टची परीक्षा. मग ती परीक्षा पास होऊन मेलं झालं तेच का. धरावे संताचे ते पाय. संताचे ते पाय. हरि प्राप्ती देव पाय. धरावे संताचे ते पाय. धरावे संताचे ते पाय. प्राप्तीशी उपाय. धरावे संताचे. कुणाचे? अंबाजी महाराजाचे पाय धरायचे. दुसरं कुणाचे? संत ओळखायचे मग पाय धरायचे. तसं संत ओळखू येत नाही. संत ओळखू आले असते, नवनाथ महाराज संत ओळखू आले असते तर बांधून ठेवले असते. बरोबर आहे ना? संत ओळखीले असते तर. म्हणून संत कळत नाहीत. संत पैगा जगा मानसाच्या
समुद्र नदी नो हे पैघा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिके. अरे अंबाजी महाराज संत होते, तुम्ही ओळखिले? तुम्हाला अंबाजी महाराज कळले नाही. अंबाजी महाराजांना दिसत नव्हतं. देवकरच्या गजेंद्रानं यावं आणि हाताला धरून न्यावं, कीर्तन करून आणून सोडावं. कुणाला? अंबाजी महाराजांना. इथून न्यावं. फुकटचे महाराज, देणं नाही घेणं नाही. महाराजांनी देणं घेणं होतं का? महाराजांनी धरून न्यायचं, कीर्तन करून घ्यायचं, टिकासन चहा पाजायचं ना आणून सोडायचं, झालं. असे संत होते पहिले. एके दिवशी घटना तुम्हाला बी माहीत नाही, तुम्ही वतनदार आहात इथले हिरी क्षेत्रातले, पण चमत्कार अंबाजी महाराजाचा तुम्हाला माहित आहे का? कधी ऐकला का? अंबाजी महाराजांचा चमत्कार झालेला कळाला का तुम्हाला? कुणाला कळाला का आतापर्यंत? नाही. तुम्हाला आणखीन चमत्कार माहीत नाही अंबाजी महाराजांचा. कसे संत होते ते. अंबाजी महाराज एकदा देवकरला कीर्तन होतं आणि निघाले. चाचपडत दिसत नव्हतं. विठ्ठल 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 सतत मुखामध्ये काय होतं? भजन देवाचं सतत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जवळ पुढून कुणी आलं की कोण आहे असं चापायचं. मग अंबाजी महाराजांनी नेलं देवकरला, कीर्तन केलं आणि गजेंद्रानं हाताला धरलं अंबाजी महाराजांच्या. इथे एक वडा आहे, वडा माहित आहे की तुम्हाला? बोरीचा वडा. त्याच्या पलीकडून अंबाजी महाराजांना गजेंद्र जय आता मी जातो. काय म्हणले? जय आता मी जातो म्हणलं की गजेंद्र म्हणला मामा तुम्हाला दिसायचं नाही, नेहमी सोडतो. मामा गजेंद्रचा मामाच की हो. मामा मी जातो. नाही गजेंद्र जय आता मी जातो. आता जवळ आहे हिंगणगाव. गजेंद्रनं पाया पडला निघून गेला. आता कोण आहे संघ? अंबाजी महाराजांचा संघ कोणी आहे का? कोणी नाही. गजेंद्र असा झोरपाडाच्या आड गेला की कुणा हाताला धरलं की अंबाजी महाराजांच्या. गजेंद्र पळत आलाच, माणूस काही बोलना, कुणीच नाही, कुणी बोलना. अरे गजेंद्र परत आलास का? कुणीच बोलना. गपची पोडू लागलं पोडी. वडीत ह्या काय इथल्या विहिरीपाशी आणून सोडलं. हाताला हात धरलेला सोडला आणि गुप्त झालं. कळाला काय चमत्कार तुम्हाला माहित आहे का? मी काही जोडलाय का? ही चमत्कार तुम्हाला आणखी माहीत नाही. म्हणून फार मोठे संत होते अंबाजी महाराज. अंबाजी महाराज हे फार मोठे जगातले संत होते. म्हणून माधव मामा काय त्यांचा चमत्कार. मोतीराम महाराज, मारुती महाराज काय चमत्कार. मारुती महाराज एकदा गाडीने निघाले, बैलगाडीनं. ते पूर्वीच्या बैलगाड्या होत्या, झुले टाकून न्यायचे महाराजांनी गाडीमध्ये बसून. जिपा काही नव्हत्या. असे डोंगरात जाता महाराज म्हणले थोडं लगी आल्या उतरतो. लगीला उतरले, झुरपाटाच्या आड गेले मारुतराव महाराज की काटा मोडला. काय मोडला? काटा. अरे रे काटा मोडला आणि महाराज बसले. एक शिष्या पळत गेला की महाराज कुठं मोडला काटा? बघितला तर एवढा खोट. कुणी माणूस बी नाही, लाचकन बी नाही. अरे कुणी तर काढा म्हणले महाराज लाचकन बी नाही, आता कसं काढावं असं म्हणाले. तो तर तिकून एक म्हातारं मिशियान खांद्यावर काठी, ते घोंगराची काठी, ते पानं खाल्ल्याला बटवा आणि लाचकन भक्कीला लोंबू लागलेलं असं झप लागायचं. आले म्हणले ते कुणी ते आलंय म्हातारं म्हणले शेतकरी, त्याच्यापाशी लाचकन दिसाले. हे नाही माहीत नाही कुणा अवतार धरला. ते लगेच आले की मामा आमच्या महाराजांनी काटा मोडला, एवढा काटा काढा. ते म्हणला मी काठीच काढीत आलो आतापर्यंत. लगेच बसलं की महाराज असे बसले, काटा काढणारा असं बसलं. शेतामध्ये काम करीत असताना काटा मोडावं आणि त्याला काटा काढाय बसलं की हे माणूस त्या माणसाच्या गुडघ्यावर पाय देते. कोण देते का? मग ह्या माणसाचा पाय त्या माणसाच्या गुडघ्यावर आणि ते तिकून असं काटा काढते. महाराज असे बसले, गुडघ्यावर पाय दिला त्या माणसाच्या आणि ती काटा काढीत ते म्हातारं थोडं महाराजाकडे बघून हसलं. थोडं गालातल्या गालात हसलं की महाराजांनी आयला म्हणले एक लाचकनवाला वेगळा दिसायला. म्हणजे महाराजांनी थोडं गालात देव कुणालाही कळत नाही. देव कळते
रोज तुम्हाला देव भेट देते तर तुम्हाला कळत तुम्ही दगड घेऊन मागं लागला. कुत्रा असो, मांजर असो, माणूस असो, तुमची बायको होत आहे कधी कधी देव. देवाचं काय सोडलं, काही होत आहे देव. ते काटा काढून बाजूला झालं की महाराज बी उठले आणि ते झुरपडाच्या आत गेला. असं महाराज म्हणले त्याला प्रसाद द्या. परत पहिले प्रथा होती प्रसाद द्यायचा. प्रसाद द्या म्हणून एक शिष्य प्रसादाला गेला आणि तो बघायला तर ते झालं गुप्त. म्हणले कुठं गेलं की महाराज. हे देव कळत नसते बरं का. म्हणून संताला देव चमत्कार महाराजांचे. विठोबार कुमारी हरे हरे विठोबार कुमारी म्हणून उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता भाग्य आता आवगी चिंता वारली आवगी चिंता वारली संत दरुषा निहाला संत दरुषा निहाला आवगी चिंता वारली आवगी चिंता वारली संत दर्शनी संत दर्शनी आज देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा विशेष अभंग आहे. कसा आहे विशेष अभंग निर्माण करीत असताना महाराज झोपेतून उठलं की उगं डोळे चोळीत अभंग निर्माण करीत नव्हते. कारण त्यांना माहीत होतं एका अभंगाचं अक्षर शब्द हे चंद्र सूर्य शब्दामुळं टिकणार आहेत. अभंगातल्या शब्दामुळं काय टिकणार आहेत. चंद्र सूर्य कुणाच्या आधारावर आहेत, अभंगाच्या आधारावर आहेत. मग एक शब्दाचा काय अर्थ आहे. उजळले कुणाचं भाग्य उजळलं एक शब्द. अहो कसं असते एखादा माणूस व्यक्ती घरी आला त्या बाईने सुगरीनं सुंदर चहा केला ती बाई डायरेक्ट चहा देत नाही. देत्या ती आधी हातावर ठिपका घेते आणि ठिपका घेऊन असा करते गोड आहे द्या द्या महाराजांना द्या गोड आहे म्हणते. हां तसं जगामध्ये अभंग महाराजांनी निर्माण केले. ह्या अभंगामुळं जग चालणार आहे. ह्या अभंगामुळं चंद्र सूर्य टिकून राहणार आहेत. म्हणून एक शब्दाचा अनुभव घेत होते महाराज. काय घेत होते अनुभव अनुभव आले अंगा अनुभव आले अंगा ते या जगा ते तसे अनुभव घ्यायचे आणि नंतर जगासाठी अभंग लिहून ठेवले. पहिले आपल्या गावातलं फार पाठांतरवाले माणसं चॅलेंज नाही आपल्या गावात. हां पहिलं लक्ष्मणराव बाबूराव असे अभ्यासक होते. असे खूप यानं असे टाळज वाजू लागले तर घुळघुळा वाजत
विटी टाळ झन झना. काय भजन होतं बाबूरावाचं? विठ्ठल प्रसाद महाराजांनी असा अभंग प्रमाण निघालं की वाघाचं भजनच होतं. काय होऊन गेले हा चॅलेंज नाही हो. लक्ष्मणराव आज नाहीत, आहेत लक्ष्मणराव पाठांतरवाले आपले, तरी बी हे नरहरी मामा हे जुने माणसं पाठांतरवाले. बाबूराव तुम्ही खाली बसला, मला वाटलं आलं तुम्हाला चॅनलमध्ये घ्या हो उभा करावून म्हणून. ते काय म्हणून आदिमाया शक्ती. हनुमंतरायाची शिफ्टी कोण होतं माहिती आहे का? हनुमंतरायाची जी शिफ्टी आहे ही आदिमाया शक्ती आहे. कोण आहे आदिमाया? ज्या वेळेला द्रोणागिरी उपटायचा होता हनुमंतरायाला उपटणं गेला, आदिमाया शक्तीला राग आला. जे येडा घातलं का ना आदिमाया शक्तीनं तन दिशी पुरवतो. पुन्हा उपटीला आदिमाया शक्ती आहे. म्हणून त्या लक्ष्मीचा बी सत्कार केला हो. म्हणून उजळलं भाग्य, उजळणं कुणाचं उजळते? उजळले भाग्य लांब शब्द नाही तो. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा. लोक म्हणते तिथं देव आहे, तिथं देव नाही, इथं देव आहे. कुठं देव आहे? तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे देव लांब. रघुनाथ मामा देव कुठं आहे? हा तुझा आहे. आपल्यापाशीच देव आहे पण पुढे पळालो आपण. हा देव कुठं आहे? आपल्यापाशी. हा देव लांब
मोतीराम महाराजांच्या पायामध्ये आळ्या होत्या. ते प्रत्येक वस्तूला देव समजित होते. कुणाला? प्रत्येक वस्तूला. किडा मुंगी काही असो ज्याच्यामध्ये जीव त्याला देव म्हणायचे. पायातल्या आळ्या 7 आळ्या होत्या. महाराज झोपल्यावर एक जणानं काय केलं, महाराजांनी त्या आळ्या चावल्यात म्हणून काढल्या बाहेर काढल्या. बरोबर आळ्या इकडे इकडे पळू लागल्या. महाराज उठले आणि म्हणले ते आळ्या पायातल्या कुणं काढल्या? महाराज मीच काढल्या. का काढलास म्हणले? अरे भोग आहे म्हणले, ह्या जन्मी मला हे भोग भोगावाच लागतोय. ह्या जन्मामध्ये येऊन भोग आलेला जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पंती. जे इथं 6वीन आकडा टाकलाय मला जर म्हणले आता इथून कोवाडीला पळतं मला गपची पळावणार. इथं लिहिलंय ना. माणसं म्हणते तिथं गेलं नसतं तर मरत. अरे तिथं जातेच ती मरतेच. तसं म्हणले महाराज हे भोग आहे म्हणले, ह्या आळ्या मारायच्या नाहीत म्हणले, मध्ये टाक म्हणले. त्यानं गप्प घाबरलं. कारण कसं असते, जे महान साधू आहेत ते जास्त बोलत नाहीत. जे जास्त श्रीमंत लोक आहेत शांत असतात, जास्त बोलत नाहीत. साधू बोलत नाहीत. त्यांना माहीत असतंय की मी मुखावाट शब्द काढला की खरा देवाला करावाच लागतो. साधूनं शब्द काढला की देव निर्वाणी गोविंद असे पाठीमागच असतोय, लगेच खरा. तसं त्याला वाटलं, भीती वाटली. मग म्हणले ती आळी हुडक म्हणले. आळीमध्ये टाकला असतं बरं नसता, तू मरतोयस बघ म्हणले. वाईला मला मरतोय की बघ. त्यानं हुडकून आळीमध्ये टाकली. मागे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे आलिया घात निवाराया. आलिया आघात निवाराया. आलिया घात निवाराया. पडिय देह भाव पुरावी वासना. पडिय देह भाव पुरावी वासना. आलिया घात निवारावे. आलिया घात निवाराया. आलिया घात निवाराया. पडिय देह भाव पुरवी वासना. पडिय देह भाव पुरवी वासना. काय धारबा पाटलानं सुंदर प्रमाण दिलं. हा आपल्या इथे 51 बळी एक रे. हा एकाहून बळी. एकाहून बळी रे. महाराज कमी आहेत का आपल्या इथं? श्रीहरी भक्तपरायण पाटांतरवाले रामकिशन महाराज हिंगणगावकर, तसे श्रीहरी भक्तपरायण धर्म महाराज आमचे अशोक महाराज, भागवत आचार्य अशोक महाराज. अण्णा गुले अशोक महाराज घुले हिंगणगावकर. काय एकोणचोट महाराज आहेत आपले इथं. अनेक हो का खूप निर्माण झाले. ह्याचे कीर्तन करायचे म्हणलं आहे ना मला. महाराज म्हणला तुमचं कीर्तन ऐकून मला बघायचंय, मग मला तयारीला लागायचे. हा एकोणचोट काय एक गायकन पाठांतरवाले श्रीहरी भक्तपरायण नवनाथ महाराज काय पकवाज वाजित. पण म्हणले मला आज उभा टाकायचे. आमचे श्रीहरी भक्तपरायण आमचे संचित महाराज प्रभू मोमाचे नातू. वा संचित चाटे संचित चाटे. काय पकवाज वाजीला, काय वाघ असेल, काय गुरु असेल त्याचा शिकविणारा. हा हिंगणगावला धार्जिन आहे. धार्जिन नाही, आपलं गाव हे क्षेत्र आहे. आबांचा आशीर्वाद आहे. आबांचा ऐका, हा आबांचा आशीर्वाद आहे. तात्यासाहेब वास्कर आबा यांचा आपल्या गावाला आशीर्वाद आहे. नने जगालाच आशीर्वाद. विठोबा कुमारी तसेच श्रीहरी भक्तपरायण रामप्रभू महाराज भैरंबे हिंगणगावकर फार मोठे भागवतकार, रामायणाचार्य. तसे श्रीहरी भक्तपरायण बालाजी महाराज भैरंबे
कीर्तन काय महाराजांनी कमीच नाही. श्री हरी भक्त परायणी एकनाथ महाराज बैरंबे असे त्यांनी इना घेतलाय. महाराजांनी कमीच ना आपल्या इथं. माझा नंबरच लागेना गेला ह्याच्यामुळे. कसा नंबर लागलाय की उजळले भाग्य आता हा आमच्या विठ्ठल श्री हरी भक्त परायण आमचे फार सज्जन माणूस. विठ्ठल आपले विठ्ठलच आहे, पंढरपूरचा विठ्ठलच आहे. हो. आणि विठ्ठल म्हणले महाराज सेवा होऊ द्या तुमची. मी म्हणलं केव्हा तुमचे इथं मोठे मोठे बडे बडे कीर्तनकार येणार, आम्ही छोटे माणसं, आम्ही घाबरत आहो. म्हणलं आम्हाला इथं कसं कीर्तन करावं. फार मोठे. तुम्ही काही साध्या माणसाचे कीर्तन ऐकले फार मोठे. हो पर कसं असते बारका बी साप चावला तर माणूस मरतयच आणि मोठा बी चावला तर मोठा. कीर्तनकार हे आता मोठे ते मोठीच असते. मोठे ते मोठेच. म्हणून आपल्या गावामध्ये खाण आहे कीर्तनकाराची, पाठांतराची, अभ्यासाची खाण आहे. बाबूराव तुमच्यामुळे हे घडलंय सगळं. हा म्हणून उजळले भाग्य. आता अवघी चिंता. चिंता कुणाची वारली. संत दर्शनी हा संत दर्शनी आला संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. फार म्हणून संत दर्शनी हा लाभ. संतापासून लाभ घेता आला पाहिजे. संतापासून लाभ घेता आला पाहिजे. कारण गावाला जर आपल्या एखादा मंत्री आला तर त्याच्याकडून काय मागणी मागायची आहे ते आपल्या डोक्यात लवकर आलं पाहिजे. ती जास्त दिवस राहत नाही. हां तसं हे जास्त दिवस राहणार नाही. ह्याच्यापासून पटकन काय लाभ घ्यायचा आहे. दारू प्यायच्या का गांजा वडायचा आहे का मोकळत राहायचंय का भजन करायचंय का वारकरी व्हायचं ह्याच्यापासून लाभ घेता आला. पण आपल्याला घेता येत नाही. ते डोकं चलत नाही आपलं जीवनामध्ये. जीवन हे थोडं आहे. जीवन किती आहे? थोडं आहे जीवन. 100 वर्ष व्हायला किती वेळ लागले.
हा? अल्पायुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोगाख्याय काय भजनाची उरले ते पायगा काय भजनाची उरले ते पायगा राम राम स्मरा आधे राम राम स्मरा आधे अल्पायुष्ये मानव देह शतगणिले त्यागरात झाले मध्ये बालत्व पीडा रोगाख्याय काय भजनाची उरले ते पायगा अल्प आयुष्य मानव देह हे देह अल्प आयुष्य म्हणता ह्याचा काहीच करता येणार नाही. आलं आलं आणि गेलं गेलं हा? म्हणून आज आपल्या चातुर्मासानिमित्त श्रीक्षेत्र हिंगणगाव नगरीमध्ये माझ्याकडे सेवा आली तुमच्या गावकरीतर्फे त्याबद्दल धन्यवाद. तसेच आमचे श्रीहरिभक्तपरायण कदम सर अहमदपूरकर यांचं चॅनल फार मोठं आहे. चॅनल किती फार मोठं. साऊंड सिस्टीम श्रीहरिभक्तपरायण आमचे दिनकर महाराज दिनकर महाराज मुरकुटे देवकरा ह्यांचं साऊंड सिस्टीम फार मोठी आहे. त्यांच्यासारखा आवाज देणारा आणखीन मी बघितला असतील पण आपल्या भागामध्ये हा आपण हा हा आहे की तुमच्या बी गावात पण टायमाला नाहीत की आता काय करा हा. म्हणून फार मोठं आमचे श्रीहरिभक्तपरायण दिनकर शंकर मुरकुटे देवकरा यांची साऊंड सिस्टीम फार मोठी सुंदर अशी. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे जर कुणाला पाहिजे असेल तर. पण फार मोठी सुंदर आवाज किल्लर सुंदर आवाज किती बी गायबाने आरडू द्या सुंदरच आवाज निघणार हा. म्हणून तसेच आमचे श्रीहरिभक्तपरायण कदम सर अहमदपूरकर ह्यांचं चॅनल कसं आहे फार मोठं. 3 कोटी लोक बघतील ह्या चॅनलला. आता हे जे कीर्तन रेकॉर्डिंग आहे का आता हे आपण बसलेले वाजिलेलं हे भजनेने गायलेलं हे कोण कोण बघतंय 3 कोटी लोक. हे भजन गाऊ लागलेलं मी कीर्तन करू लागलेला हे भजने डुलू लागलेले सगळे लोक म्हणतात घरात बसून अरे बापरे कुठं झालाय कार्यक्रम हिंगणगावला. सगळे लोक घरी बसून बघतात. मध्ये युट्यूब तात्या दिसालेत हा मध्ये युट्यूब तात्या दिसालेत कोणचे युट्यूब तात्या विठू तात्या आहेत सगळेच आहेत. हा तिथं इटल आहे किंवा पंढरपूरचा मेन आहे की हा. एवढे जे लोक पळापळी करायलेत कुणासाठी हा बसलेली कदम सर तुम्हाला हात जोडून विनंती बसलेली म्हणाले तर आमचे चेहरे एकदा दाखवा फिरवा काय करावं होईल तसं. तोंड तुम्ही इकडे केले तर असे फक्की नाही इकडे असे तोंड करून बसला असता कोण आहे मग तुमचे चेहरे दिसत होते पण ते हा म्हणून फार मोठं चॅनल आहे म्हणून मी नेहमीच नेतो कदम सरचं माय मराठी चॅनल कोणचं आहे नाव माय मराठी आधी माय पुन्हा मराठी. एक जण म्हणला माय म्हणल्यावरती म्हणला बाप अरे माय आली की बाप संगच आलाच रे बाप आला की माय संगच एक लईच माईची सेवा करू लागलो फलतच माय म्हणे माझी माय. बापाला राग आला बाप म्हणला माय मायच करायलायस म्हणला आणि नांद दिली नसती तर काय करणार होतस म्हणला. मायला खरं आहे की म्हणला
मग पोरग बापाकडे सरकलं माईलाही सरलं पुन्हा बाबा म्हणून आलं बाबा म्हणून आलं रात्रंदिवस माय म्हणली गडची दाबल्यास आता बाबाकडे सरकल असा आणि लहान नसते तर पळून गेले असते ते कसं केलं असतं म्हणून बाबा माय आणि बाप घरावर नाव टाकीचा माय बाप बाप दोघाचे उपकार आहेत माय बाप तुम्ही संत माय बाप बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानो म्हणून माय बापाची सेवा हे श्रेष्ठ आहे दोघांनी उपकार केलेत हे जन्म दिलाय दोघांनी त्यांचे उपकार अनंत उपकार आहेत एक जण म्हणला त्यांनी लग्न केलं म्हणून जरा म्हणला अरे तसं नाही रे उपकार आहेत काय केलं उपकार आहेत मायबापाची सेवा सगळ्यात श्रेष्ठ केली पाहिजे माय करणं आणि बाप करणं हे फार मोठं आहे हां श्रीराम मामा माय बाप श्रीराम मामाचे माझ्यावर फार उपकार आहेत बरं का सगळ्याच गावचे उपकार आहेत का आता जवळ लेकुराचे अरे. हिता, लेकुराचे हिता. दान माऊलीचे चित्ता. दान माऊलीचे चित्ता. आयती कळवळाची जाती, कळवळाची जाती. आयती कळवळाची जाती, कळवळाची जाती. हो लेकुराचे इत्त जाणे माऊलीचे जशी माय लेकराला सांभाळते आहे पक्षिणी प्रभाते चारी याशी जाय पिलो वाट पाहे उपवासी पक्षिणी वरी असते कुठं असते घार हिंड्या घार हिंडे आकाशीन चित्त तिचे पिल्लापाशी कुठं बी घार घेते तर लक्ष कुठं असते पिल्यावर असते तसं आईचं लक्ष लेकरावर बापाचं लक्ष लेकरावर आणि लेकराचं लक्ष बायकोवर आ माईचं लक्ष लेकरावर बापाचं लक्ष लेकरावर बायकोचं पोराचं लक्ष बायकोवर आणि बायकोचं लक्ष लेकरावर आज पुराले नवस धन्य काळा दिवस आज पुराले नवस धन्य काळा दिवस आज पुराले नवस धन्य काळा दिवस
ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार शस्त्र हा निर्वाणीचा बाण निकट समय अवसान कोठेव जलदसिदान खंडी नारायण दुःख चिंतनी सकळ श्रेष्ठाचे मत पावे सिद्धी पावे आनंद म्हणून व्हावे शरणागत आहे उचित एवढीची म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझसी अंतरे दातारा याची दाविदारा निमित्ते येणे मत भोगविल्या खानी नसता छंद लाविला म्हणी माजलो मी माझे ब्रह्मनी झाली बुडणी विटंबना पावलो केली याचा दंड खानी भोगिल्या याची उदंड आता केला पाहिजे खंड तुका दंडवत घाली देवा विठ्ठल रखुमाय बाल रखमाय बाबा रखमाय मागणीचे तुझ प्रत्य आहे देशरी पांडुरंगा संतास निर्विहित आणि कधे काही न मागो देवा तुका मने आता उदार तो पायी संतांचे. हो रामकृष्ण हरी. आजची कीर्तन सेवा हरिभक्तीपारायण माऊली महाराज यांची झालेली आहे. तसेच पुढच्या गुरुवारची कीर्तन सेवा हरिभक्तीपारायण नरहरी मास्तर दराडे यांची गुरुवारची कीर्तन सेवा होईल. नरहरी मारुती दराडे. फराळाची सेवा भास्कर जनार्दन घोले यांची होईल. व तुका